नमस्कार मित्रांनो, नुकताच मी एक मल्याळम हॉरर पिक्चर पाहिला आहे ज्याचं नाव आहे डीएस इरे. चित्रपट सुरू करण्याच्या आधी मला तुम्हाला सर्वांना विनंती आहे की माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. चला तर पाहूया आजचा चित्रपट डीएस इरे. पहिल्या दृश्यात आपण मधुसूदन याला पाहतो, जो एक कंत्राटदार आहे. त्याला विशेष संवेदनशीलता आहे ज्यामुळे तो वाईट होणाऱ्या गोष्टी आधीच जाणतो. तो मधुसूदन पुट्टी या नावानेही ओळखला जातो. कन्स्ट्रक्शनच्या ठिकाणी काम करताना मधुसूदनच्या हातातून चहाचा कप खाली पडतो आणि त्याचे भाव बदलतात. जणू काही वाईट होणार आहे याची त्याला जाणीव होते. लवकरच त्याला फोन येतो आणि तो घराजवळ जातो जिथे गर्दी जमलेली असते. पोलीस एका विहिरीतून कनी नावाच्या मुलीचा मृतदेह काढत असतात. तिने स्वतःचा जीव संपवला असं आपल्याला कळतं. दुसरीकडे रोहन, जो एक इंडो अमेरिकन आर्किटेक्ट आहे, तो खूप श्रीमंत आहे आणि केरळमधील आलिशान घरात राहतो. आपण पाहतो की त्याच्या घरामध्ये पार्टी चालू आहे आणि त्याला पार्टीमध्ये कळते की त्याची मैत्रीण कणी गेली. काही महिन्यापूर्वी रोहन आणि कणी एक प्रकारच्या नात्यात होते, पण रोहनने ते संबंध तोडले. कणीने त्याला खूप मेसेज आणि फोन केले होते, पण रोहनने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. कणी गेल्याचे ऐकून रोहनला फार वाईट वाटते आणि तो ठरवतो की दुसऱ्या दिवशी कणीच्या घरी जाऊन शोक संवेदना व्यक्त करायच्या. कणीच्या घरी गेल्यानंतर तो त्याच्या पालकांना, नातेवाईकांना भेटतो. तसेच रोहन कणीच्या घरात एक काम करणाऱ्या बाईलाही भेटतो, जिचे नाव होते एल्सम्मा. इकडे तिकडे फिरताना रोहन कणीच्या खोलीत जातो आणि खोलीच्या आत त्याला एक लाल रंगाची हेअर क्लिप मिळते जी कन्नीचीच होती आणि रोहन ती आठवण म्हणून उचलतो. यानंतर रोहन छतावर जातो. तिथे कन्नीचा भाऊ किरणला भेटतो आणि रोहन किरणला विचारतो की संपण्यापूर्वी कन्नीने त्याला काही सांगितले होते का. किरण नाही म्हणतो आणि इथे आपल्याला दिसते की किरण आपल्या बहिणीच्या जाण्याने थोडा शॉक मध्ये होता आणि म्हणजे किरण असं वागत होता जणू त्याला जास्त फरक पडला नाही. असो, कन्नीच्या नातेवाईकांना भेटून रोहन परत आपल्या घरी येतो आणि आपण पाहतो की तो सोबत ती लाल हेअर क्लिपही घेऊन आला होता. त्या रात्री झोपताना अचानक रोहनला जाणवते की कोणीतरी त्याच्या खोलीच्या बाल्कनीत आहे. रोहन तपासतो पण तिथे कोणीच नव्हतं. मग त्याच्या खोलीचे दार आपोआप उघडते आणि अशा वेळी रोहन घरात इकडे तिकडे पाहतो, पण त्याला सगळे सामान्य वाटते म्हणून तो परत झोपायला जातो. दुसऱ्या बाजूला आपण मधूला पाहतो, ज्याच्या घरी आपण काही फोटो पाहतो, मधूच्या पूर्वजांचे फोटो. मधूकडे येताना आपण त्याच्या आईला पाहतो, जी खूप काळजीत असते कारण मधूचे काम वगैरे काही ठीक चालले नव्हते. मधूला स्वतःला आरोग्याच्या समस्या आहेत आणि एकूणच घराची आर्थिक परिस्थिती काही बरी दिसत नाही. जरी मधूकडे थोडी अंतर्दृष्टी आहे ज्याने तो गोष्टी जाणू शकतो. म्हणजे जेव्हा कणीची जाण्याची बातमी आली तेव्हाही मधूला आधीच जाणवले होते की काहीतरी वाईट होणार आहे किंवा काही वाईट बातमी येणार आहे. असो, आपण कणीच्या कुटुंबालाही पाहतो, जिथे कणीची आई फक्त रडत राहते. तिचे वडीलही काळजीत असतात आणि किरण अजूनही काही झालेच नाही असं वागतोय. पुढे आपण पाहतो ती विहीर, जिथे कणीने जीव दिलेला असतो, ती धातूच्या दरवाजाने बंद केली जाते. दुसऱ्या बाजूला आपण रोहनला पाहतो, जो परत आपले मजेचे जीवन जगायला सुरुवात करतो. पण एका रात्री झोपताना त्याला जाणवते की कोणीतरी त्याच्या डोक्यावरून हात फिरवत आहे. रोहन लगेच उठतो आणि पुन्हा एकदा तो त्याच्या खोलीचे दार उघडे बघतो. एवढे पुरेसे नव्हते तर रोहन जेव्हा आपल्या बिछाण्याकडे पाहतो तेव्हा त्याला एक जागा थोडी दबलेली दिसते. म्हणजे असं वाटत होतं जणू कोणीतरी त्या जागी बसले असेल, पण कोणीच दिसत नव्हते. या सगळ्याने रोहन घाबरतो आणि तो रात्रभर झोपू शकत नाही म्हणून तो हॉलमध्ये जाऊन बसतो. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला एक भयानक दृष्टांत येतो, जिथे त्याला कन्नीच्या भूतासारखा चेहरा दिसतो. रोहनच्या मनात एक विचार येतो की कदाचित कन्नीच त्याला त्रास देत आहे कारण रोहनने तिला इग्नोर केलेले होते. रोहन खूप घाबरला होता आणि तो अमेरिकेला जाण्याचा विचारही करतो. खरे तर त्याला अमेरिकेला जायचे होते कारण त्याचे पालकही तिथेच राहतात, पण कोणत्या कारणाने तो तिकीट बुक करत नाही. आता पुढच्या रात्री रोहन सोबत पुन्हा विचित्र गोष्टी होतात, जसे एका खाद्यपदार्थाचे डब्याचे झाकण आपोआप उघडणे, मग पुन्हा कोणीतरी त्याच्या केसांशी छेडछाड करते. एवढेच पुरेसे नव्हते तर एक अदृश्य शक्ती रोहनला धक्का देऊन त्याला जमिनीवर ओढायला लागते. रोहन गुदमरायला लागतो आणि ही आकृती रोहनच्या हातावरही चावते. आपण स्पष्टपणे रोहनच्या हातावर दातांचे ठसे उमटताना पाहतो. रोहन जिन्यावर पळण्याचा प्रयत्न करतो, पण ही आकृती त्याला जिन्यावर ओढते, ज्यामुळे रोहन दुखावून बेशुद्ध होतो. जेव्हा रोहनला शुद्ध येते तेव्हा तो आपल्या घरात गार्ड आणि मेडला पाहतो, जे रोहनला जागवत होते. रोहनच्या चेहऱ्यावर दुखापतीचे स्पष्ट ठसे होते आणि अशा वेळी गार्डने रोहनच्या वडिलांना कॉल केला. यावर रोहन गार्डवर भडकतो, सांगत की त्याने वडिलांना का कॉल केला. थोड्याच वेळात रोहनला त्याच्या वडिलांचा कॉल येतो, जे रोहनला कामाबद्दल प्रश्न विचारायला लागतात, जसे की त्याने साईटला व्हिजिट केली का, त्याने आर्किटेक्टचे डिझाईन्स पाठवले का आणि असे सगळे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की रोहन काम वगैरे तसे काही खास करत नव्हता, फक्त पार्ट्यांमध्ये व्यस्त राहायचा.
अशा वेळी रोहनचे वडील त्याला इशारा देतात की कोणतेही भांडण न करता काम संपवा आणि परत या. असो, यानंतर आपण रोहनला फोनमध्ये स्वतःचे आणि कनीचे काही व्हिडिओ पाहताना आढळतो, ज्यात कनी त्याच्या केसांशी खेळत होती. या टप्प्यापर्यंत रोहनला जवळजवळ खात्री होती की कनीची आत्माच त्याच्या मागे आहे आणि कनीला रोहनचे केस आवडत असल्यामुळे रोहन आपले सगळे केसच कापून टाकतो. यानंतर रोहन मधूला भेटायला जातो आणि त्याला ते सगळे सांगतो जे त्याच्यासोबत होत आहे. रोहन सांगतो की 7 महिन्यापूर्वी त्याच्या कॉलेजमध्ये एक मीट होते जिथे तो कनीला भेटला होता. यानंतर दोघे कनेक्ट झाले आणि काहीसे नात्यातही आले होते. रोहनसाठी हे एक कॅज्युअल छोटी भावना होती, पण कनी या नात्याबद्दल गंभीर झाली. ती लग्नाची गोष्ट करायला लागली, नेहमी कॉल आणि मेसेज करायचे, ज्यामुळे रोहन त्रासला. अशा वेळी रोहन कनीपासून दूर झाला आणि काही वेळाने कनीनेही त्याला मेसेज करणे बंद केले आणि म्हणून रोहनला वाटते की जाण्यानंतरही कनी त्याला त्रास देत आहे. रोहनला मधूने त्याची मदत करावी असे वाटते, कारण मधू रोहनच्या वडिलांना आधीपासूनच ओळखत होता. आता या गोष्टींदरम्यान मधूला पुन्हा जाणवते जणू इथे काही अनैसर्गिक होत आहे, जसे कटलरी पडून तुटणे आणि असे सगळे. मधू म्हणतो की अतृप्त आत्म्यांना शांती देणे खूप कठीण आहे, कारण जेव्हा आत्म्याला जे हवे असते ते मिळत नाही तेव्हा आत्मा भटकायला लागतो. पण एकदा कनीचे अंतिम संस्कार वगैरे झाले तर कनीच्या आत्म्याला शांती मिळेल आणि रोहन सोबत जे काही उलटसुलट होत आहे ते आपोआप बंद होईल. अशा वेळी रोहन ठरवतो की कनीच्या अखेरच्या विधीपर्यंत तो झोपणार नाही. खरे तर तो आपल्या घरचे सगळे पडदे उघडतो, सगळे दिवे नेहमी चालू ठेवतो. रोहन कसे तरी स्वतःला जागे ठेवतो, जसे ड्रम्स वाजवणे, पोहणे असे सगळे. जेव्हा कनीचे अंतिम विधी होता तेव्हा जाऊन शेवटी रोहन आपल्या बिछाण्यावर झोप. पुढच्या रात्री रोहन आपल्या घरी पुन्हा पार्टी ठेवतो आणि इथे तो कनीचा भाऊ किरणलाही बोलवतो. रोहनने किरणला यासाठी बोलवले होते की तो किरणशी बोलून त्याचा मूड हलका करू शकेल, कारण मी सांगितलं होतं ना की तो एक्सेप्टच करू शकत नव्हता की कनी गेली, मग त्याला पैशांनीही मदत करू शकेल असे रोहनला वाटते. हे स्पष्ट होते की रोहनच्या मनात कनीच्या जाण्यानी थोडी अपराध भावना होती आणि म्हणूनच कदाचित तो हे सगळं करत होता. असो, ज्यावेळी किरणला कळते की रोहन त्याला पैसे वगैरे देण्याचा विचार करत आहे तेव्हा किरण भडक आणि तो सांगतो की मी ठीक आहे. सगळे नेहमी त्याला असे का विचारतात की तो ठीक आहे की नाही. इथे शेवटी आपण किरणला रडताना पाहतो, कारण त्याच्या रोहन किरणला सावरण्याचा प्रयत्न करतो, पण अचानक एक अदृश्य शक्ती किरणला ओढते आणि त्याला बाल्कनीवरून खाली फेक. रोहन किरणला वाचवण्याचा प्रयत्न करतो, पण तो किरणला वाचू शकत नव्हता आणि अशा वेळी किरण खूप जास्त वाईट प्रकारे जखमी होतो. रोहन लगेच त्याला रुग्णालयात घेऊन जातो आणि इथे मधूही येतो, जो किरणच्या अवस्थेसाठी रोहनला दोष देतो. या टप्प्यापर्यंत रोहनला एक गोष्ट समजली होती की जो कोणी दृष्ट आत्मा त्याच्या मागे लागला आहे तो कनीच्या अंतिम विधीनंतरही गेला नाही. अशा वेळी त्या रात्री रोहन आपल्या घरात कनीची केसाची क्लिप घेऊन बसतो आणि आत्म्याचा सामना करायला तयार राहतो. घराचा दिवा गेल्यानंतर रोहन फोनच्या फ्लॅशलाईटच्या मदतीने घर तपासतो आणि इथे त्याच्यासोबत काही विचित्र गोष्टी घडायला सुरुवात. शेवटी तो जिन्यावर एक भूताटकी सारखी आकृती पाहतो. हा एक डोके नसलेला, शर्ट न घातलेला माणूस होता जो रोहनकडे बोट दाखवत होता. मग ही आकृती निघून जाते. अशा वेळी रोहन लगेच मधूशी संपर्क साधतो आणि पुढच्या सकाळी मधू रोहनच्या घरी येतो. रोहन मधूला सांगतो की त्याला कनीचा आत्मा त्रास देत नाही, उलट कोणी दुसरा आत्मा आहे जो त्याच्या मागे लागला आहे, कारण रोहनने जे भूत पाहिले ते स्त्रीचे नव्हते, एक पुरुषाचे होते. होय मित्रांनो, अशा वेळी मधू रोहनकडे खात्री करतो की जिथे तो आता राहतो तिथे कोणी जीव तर दिला नाही ना. रोहन नकार देतो. त्यानंतर मधू विचारतो की रोहनने कनीच्या घरातून काही सामान उचललंय का. यावर रोहन होकार देतो आणि सांगतो की जेव्हा तो कनीच्या घरी गेला होता तेव्हा त्याने कनीच्या खोलीतून तिची एक लाल क्लिप उचलली होती. हे ऐकून मधू म्हणतो की समस्या इथूनच सुरू झाली आहे, कारण जो जीव गेला त्याची जर कोणतीही आवडती वस्तू दुसऱ्याकडे गेली तर तो आत्मा परत येतो, मग ते कपडे असोत, दागिने असोत किंवा एकदा हेअर क्लिपही. पण या प्रकरणात विचित्र एक गोष्ट होती की रोहनने एका पुरुषाचा आत्मा पाहिला होता, स्त्रीचा नाही. याचा अर्थ की आत्मा कोणी असा असेल ज्याचा जीव त्या कनीच्या क्लिपमध्ये अडकला. तो आत्मा रोहनच्या झोपण्या जागण्याच्या वेळा पाहत असेल आणि कदाचित रोहनवर जीवघेणा हल्लाही करू शकेल, म्हणून त्याला शोधायला हवे की शेवटी असा कोणता माणूस आहे जो कनीच्या क्लिपबरोबर जोडलेला आहे. बस मग काय, दोघेही कनीच्या घरी जातात, म्हणून तो रोहनच्या मागे लागला होता. खोलीत तपासताना मधूच्या लक्षात येते की मधूच्या एका पायातील पायल म्हणजेच घुंगरू गायब झालेले आहे. इथे आपल्याला कळतं की कनी भरतनाट्यम शिकत होती आणि त्या क्लासलाही उपस्थित राहायचे. यानंतर हे दोघे कनीच्या घरात काम करणाऱ्या एल्समाला भेटायला जातात. एल्समा सांगते की कनी स्वतःमध्ये हरवलेली असायची आणि तिच्या 2 मैत्रिणी तिला भेटायला यायच्या, पण कोणता मुलगा कधी कनीला भेटायला आलेला नाही. एल्समा इथे कनीचा डान्स क्लासचाही उल्लेख करते आणि इथे आपल्याला कळते की एल्समालाही एक मुलगा आहे ज्याचं नाव आहे मनू. असो,
मधू आणि रोहनला कनीबद्दल जास्त काही कळत नाही आणि अशा वेळी मधू म्हणतो की तो आपल्या बाजूने गोष्टी शोधण्याचा प्रयत्न करेल आणि तोपर्यंत रोहनने आपल्या घरात राहू नये, उलट कुठेतरी बाहेर राहावे. आता मित्रांनो, यानंतर आपल्याला 2 दृश्य दाखवली जातात. पहिल्या दृश्यात आपण मधूला पाहतो, जो घराबाहेर वाळवलेले कपडे काढत असतो कारण वादळ येणार होते. इथे मधूला जाणवते की कनीच्या प्रकरणात जे बिघडत आहे त्याचे कारण आजूबाजूलाच आहे. खरे तर कदाचित तो आत्मा आता मधूच्याही मागे येऊ शकतो. आणि दुसऱ्या दृश्यात आपण रोहनला आपल्या आईशी बोलताना पाहतो आणि हे दृश्य दाखवते की कसे रोहन आपल्या पालकांपासून बराच वेगळा झाला आहे. कॉलवर आपल्या आईला रोहन सांगतो की तो लवकरच परत येईल. त्या रात्री मधूलाही आपल्या घरात विचित्र हालचाली जाणवतात, जसे खुर्ची हलणे. मग तो लगेच आपल्या देवाच्या खोलीत जाऊन दार बंद करतो आणि दाराच्या फटीतून तो स्पष्टपणे पाहतो की बाहेर कोणीतरी उभा आहे. अशा वेळी मधू लगेच संपूर्ण घरात आणि स्वतःवर मीठ शिंपडतो, जेणेकरून दृष्ट आत्म्याला दूर केले जाऊ शकेल. हे कदाचित कामही करते कारण पुढे काही हालचाली होत नाहीत. आता पुढच्या दिवशी मधू आणि रोहन कनीच्या कुटुंबाकडून तिच्या डान्स क्लासचे ठिकाण मिळते. हे दोघे तिथे जातात आणि कनीच्या एका मैत्रिणीशी बोलतात. मैत्रीण सांगते की कनी काही काळापासून डान्स क्लासला येत नव्हती, पण काही महिन्यापूर्वी जेव्हा ती क्लासला आली तेव्हा एक दिवस घरी जाताना पाऊस पडायला लागला. पावसापासून वाचण्यासाठी दोघी एका इमारतीखाली उभ्या होत्या आणि तिथे बाजूला एक फोटो स्टुडिओ होता, जिथून एक माणूस कनीला निरखत होता. काही दिवसांनंतर तो माणूस कनीच्या मागे यायला लागला आणि कनीच्या या मैत्रिणीने तिला सांगितले होते की चल आपण पोलिसांना हे सगळं सांगूया. पण कनीला पोलिसांच्या भानगडीत पडायचे नव्हते. आता तो माणूस बहुतेकदा त्याच फोटो स्टुडिओत दिसायचा, तर त्याची माहिती फोटो स्टुडिओतून मिळू शकते. कनीची मैत्रीण हेही सांगते की तो दिसायला माणूस कसा होता, म्हणजेच पातळ दुबळा होता, त्याचे केस कमी होते आणि इतर शारीरिक वैशिष्ट्ये. अशा वेळी मधू आणि रोहन फोटो स्टुडिओत जातात आणि तिथे त्या माणसाबद्दल चौकशी करतात. स्टुडिओचा मालक सांगतो की इथे काम करायचा माणसाचे नाव होते फिलिप सेबेस्टियन आणि तो त्या फिलिपचा नंबरही देतो. फिलिप तिथे काही काळ काम केले आणि तो फिलिपला आपल्या वडिलांच्या सांगण्यावरून कामावर घेतला होता. फिलिप नेहमी डॉक्युमेंट्स प्रिंट करत राहायचा आणि मग तो काही वेळापासून कामावर येणे बंद केले होते. अशा वेळी स्टुडिओवाल्यांनी सेंट जोसेफ चर्चमध्ये चौकशी केली. फिलिप कुठे आहे तर त्यांना कळाले कदाचित तो शोधीला गेलाय. आता याचा तपशील चर्चचे फादरच देतील. रोहन लगेच स्टुडिओवाल्याकडून ते डॉक्युमेंट मागतो जे फिलिप प्रिंट करायचा आणि स्टुडिओवाला रोहनला हे डॉक्युमेंट देतो. तर होय, त्याच्याकडे फिलिपचे डॉक्युमेंट आणि फोन नंबर आला आहे. जरी फोन लागत नाही आणि डॉक्युमेंट्स मध्ये काय लिहिले आहे ते समजत नव्हते, रोहन शोधायचे होते की फिलिप जिवंत आहे की नाही, कारण फिलिप जिवंत नाही तर कदाचित त्याचा आत्मा रोहनला त्रास देत असेल. हे सगळे शोधण्यासाठी रोहन आणि मनू योजना बनवतात. सर्वात आधी त्यांना त्या एजंटचा पत्ता काढायचा होता जो लोकांना सौदीला पाठवतो आणि याचा पत्ता एल्समाकडून मिळू शकतो कारण तिचा मुलगाही मनू सौदीला गेला आहे. मग त्या एजंट कडून फिलिप बद्दल अंदाज येईल. सम्माशी बोलायला रोहन जाणार होता, तर मधू चर्चमध्ये जाईल फिलिप बद्दल अधिक जाणण्यासाठी. तर होय, मधू लगेच चर्चमध्ये फादरला भेटतो आणि फिलिपचे डॉक्युमेंट्स त्यांना दाखवतो. फादर सांगतात की इथे काही ओळी बायबल मधून घेतल्या आहेत, पण काहीशा चुकीच्या प्रकारे सादर केल्या आहेत आणि अनेक ओळी बाहेरून आहेत. या टप्प्यावर मित्रांनो, मी तुम्हाला डायस इरे, जे चित्रपटाचेही नाव आहे, याबद्दल सांगते. डायस इरे एक जुना लॅटिन स्तोत्र आहे ज्याचा अर्थ आहे डे ऑफ रॅथ, म्हणजे क्रोधाचा दिवस. या दिवसाला जजमेंट डे किंवा न्यायाचा दिवस असे म्हणतात. तर होय, अशाच गोष्टी फिलिपच्या डॉक्युमेंट्समध्ये होत्या, यासह यमकाच्या नोट्सही. फादर सांगतात की फिलिप चर्चच्या लायब्ररीतील सर्व पुस्तके वाचून झाली होती आणि तो या चर्चच्या खूप जवळ होता. खरे तर इथे तो गातही असे. फादरकडे एक समूहाचा फोटो होता ज्यात फिलिपही होता आणि ते हा फोटो मधूला दाखवतात. मधू हा फोटो झूम करून पाहतो आणि पाहताच तो शॉकमध्ये होता कारण त्याला काहीतरी असे कळले होते जे धक्कादायक होते. मधूने काय पाहिलं हे मी तुम्हाला लवकरच सांगेल, पण आता सध्या वळूया पुढच्या दृश्याकडे, रोहनकडे, जो एल्समाच्या घरी गेला आहे आणि तो त्यांना त्यांच्या मुलाबद्दल, मनूबद्दल विचारतो. एल्समा म्हणते की मनू स्वतः कधी मध्ये कॉल करतो, त्यामुळे त्यांच्याकडे मनूचा नंबर नाही. अशा वेळी रोहन एल्समाकडून त्या एजंटचा नंबर मागतो ज्याने मनूला सौदीला पाठवले होते. एल्समा नंबर आणायला आत जाते आणि तेव्हा रोहनला काही पुरस्कार वगैरे दिसतात. रोहन जवळून त्यांना पाहतो आणि या पुरस्कारांवरती नाव लिहिलेले होते फिलिप सेबेस्टियन. होय मित्रांनो, एल्समाच्या मुलाचे अधिकृत चर्चचे नाव होते फिलिप सेबेस्टियन आणि घरी सगळे त्याला मनू म्हणायचे. खरे तर मधूलाही फोटो पाहून हेच कळाले होते की फिलिप दुसरे कोणी नाही तर एल्समाचा मुलगा मनू आहे. असो, रोहन एल्समाच्या
एल्सामाच्या घरात आत जातो आणि एका खोलीमध्ये पोहोचतो. या खोलीत त्याला बिछाण्यावर मनू उर्फ फिलिपचे कुजलेले प्रेत दिसते. एल्सामाचा मुलगा संपला होता आणि एल्सामा आपल्या मुलाचे प्रेत घरातच ठेवून होती. ती सगळ्यांना म्हणायची की तिचा मुलगा सौदीमध्ये आहे, पण खरे तर तिच्या मुलाचे प्रेत घरातच होते आणि प्रेताच्या पायात कणीचे पायल पण होते. खोलीत काही कॅन्सरशी संबंधित डॉक्युमेंट्सही होते आणि ते सारे पेजेस होते जे मनू म्हणजेच फिलिप प्रिंट करायचा, म्हणजे डायस इरेशी संबंधित लिहिलेल्या गोष्टी. आता याआधी रोहन काही प्रतिक्रिया देऊ शकण्यापूर्वी एल्सामा मागून त्याच्या डोक्यावर हल्ला करून त्याला बेशुद्ध करते. दुसऱ्या बाजूला मधू रोहनला फिलिपचे सत्य सांगण्यासाठी कॉल लावत होता, पण रोहन फोन उचलत नव्हता. आता जेव्हा रोहनला शुद्ध येते तेव्हा एल्सामा त्याला आपल्या मुलाची मनू फिलिप सेबेस्टियनची कहाणी सांगते. खरे तर फिलिपला कनी खूप आवडायची आणि तो नेहमी कनीकडे पाहायचा. फिलिप कनीचे फोटो काढायचा, तिला पाहायचा, पण तो कधीही कनीकडे जाऊन आपल्या प्रेमाची कबुली देत नव्हता. का? कारण फिलिपला श्वसनाच्या संबंधित कॅन्सर होता, ज्यामुळे फिलिप कमकुवत होत होता. खरे तर तो कधीही जाऊ शकत होता. फिलिप कनीच्या प्रत्येक गोष्टीने वेड्यासारखा झाला होता, मग बात कनीच्या घुंगरूंची असो किंवा तिची कोणतीही लहान सहान गोष्टी. एल्सामा आपल्या मुलाला असे तडफडताना पाहू शकत नव्हती, कारण आजारपणामुळे फिलिप जास्त वेळ घरीच राहायचा. अशा वेळी जेव्हा फिलिप आजारपणाने संपला तेव्हा एल्सामा आपल्या मुलाच्या आत्म्याला पृथ्वीवरच रोखण्यासाठी एक योजना बनवली. ती कनीच्या छोट्या मोठ्या वस्तू चोरायची, जसे तिचे दागिने, बांगड्या, अगदी बस तिकीटही किंवा कोणतीही छोटी वस्तू. मग ती फिलिपच्या प्रेताच्या खोलीत ठेवायची. तिने या संपूर्ण खोलीला कन्नीच्या वस्तूंनी भरून टाकले होते आणि जेव्हा फिलिप आजारी बिछाण्यावर होता तेव्हा तिने फिलिपच्या पायात ते घुंगरू पायलही बांधले होते. अशा वेळी जेव्हा फिलिप संपला तेव्हा त्याचा आत्मा खरोखरच या जगात थांबला आणि घरात घुंगरूंचा आवाज वगैरे येऊ लागला. खरे पाहिले तर फिलिपचे काही दफन विधी वगैरे झाले नाही ना, कारण एल्सामाच्या आपल्या मुलाचे प्रेत तर त्याच्या खोलीतच ठेवले होते. तर अशा प्रकारे फिलिपचा आत्मा या जगात राहिला, म्हणजे इथेच बंधनात राहिला आणि कनीशी बांधत गेला आणि कदाचित यामुळेच कनीने चुकीचे पाऊल उचलले असावे. आता कनी संपल्यानंतर जेव्हा रोहन कनीच्या खोलीत तिची क्लिप उचलून घेतली तेव्हा फिलिप रागवला, कारण फिलिपच्या मते तो आणि कनी एक आहेत आणि कनीचे जे काही आहे त्यावर फक्त फिलिपचा हक्क आहे. म्हणून फिलिप रोहनवर हल्ले वगैरे करायला लागला होता. तर होय, आता रोहन जखमी अवस्थेत पडला आहे आणि एल्सामाने ठरवले आहे की ती आपल्या मुलाला जाऊ देणार नाही. मग त्यासाठी तिला रोहनलाच का संपवावं लागेल. दुसऱ्या बाजूला मधू एल्सामाच्या घरी येतो आणि तो चोरून आत येऊन रोहनला उठवतो. मधूने हेही पाहिले होते की एल्सामा बाहेर जमीन खंदत होती. रोहन आणि मधू विचार करतात की या घुंगरूमुळेच फिलिपचा आत्मा अजूनपर्यंत या जगात आहे. तर जर त्याच्या पायातून घुंगरू काढले तर गोष्टी नियंत्रणात येतील. आता हे घुंगरू पायात खूप अडकले होते आणि म्हणून ते काढणे अशक्य होते. तर रोहन ठरवतो की तो फिलिपचा पायच कापून वेगळा करेल. रोहन सुरा आणायला जातो, पण एल्सामा त्याच्यावर कुऱ्हाडीने हल्ला करते. कदाचित ती रोहनला पुरणार होती. तर मधू सोबत फिलिपच्या खोलीत काही विचित्र हालचाली सुरू होतात. मधू कसे तरी वाचण्याचा प्रयत्न करत होता, तर एल्सामा रोहनला खूप मारते. जरी शेवटी कसे तरी रोहन एल्सामावर हल्ला करून त्यांना खाली पाडतो. यानंतर रोहन फिलिपच्या खोलीत येतो. तिथे फिलिप मधूवर हल्ला करून त्याला संपवत होता. रोहन लगेच सुऱ्याने फिलिपचे घुंगरू असलेले दोन्ही पाय वेगळे करतो, मग पाय आगीत टाकतो. एल्सामा हे सगळे पाहून रडते आणि आपल्याला स्पष्टपणे दिसते की आगीतून हा आत्मा किंवा शक्ती निघते जी घराचे छत फोडून निघून जाते, म्हणजे शांती मिळेल. आता यामुळे संपूर्ण घराला आग लागते आणि रोहन कसे तरी मधूला वाचून घरातून बाहेर काढतो. आपल्याला दिसते की फिलिपची संपूर्ण खोली जळते, ज्यात कनीचे सामान आणि डायस इरेशी संबंधित नोट्सही जळतात. रोहन इथे एल्सामालाही आगीपासून वाचून बाहेर काढतो आणि हे दृश्य दाखवते की एल्सामा ही शेवटी आपल्या मुलाच्या जाण्याची गोष्ट स्वीकारली आहे. इथेच दृश्य कट होते. आता पुढच्या दृश्यात मधूला त्याच बांधकामाच्या साईटवर काम करताना पाहतो, जिथे त्याला भेटायला एक माणूस येतो. या माणसाचे नाव जॉर्ज होते. तो सांगतो की त्याने एक घर भाड्याने दिले होते, ज्यात बराच वेळ एक बाई आणि त्यांचा मुलगा राहत होता, पण मग त्यांच्या जाण्यानंतर त्याने घर बंद केले आहे आणि त्या घरात काही विचित्र गोष्टी घडत आहेत. या प्रकरणात जॉर्जला मधूची मदत हवी होती. हे दृश्य दाखवते की लोक आता जाणायला लागले आहे की मधू लोकांच्या अशा प्रकरणामध्ये मदत करतो आणि मधूलाही आयुष्यात एक उद्देश मिळाला आहे, इतरांना मदत करण्याचा. तर रोहनही मधूला भेटायला येतो आणि त्यांना सांगतो की तो उद्या अमेरिकेला जाणार आहे. राहिला प्रश्न किरणचा, तर तोही खूप चांगला बरा होत आहे आणि ठीक होत आहे. आता जाण्याआधीच्या रात्री रोहन आपल्या घराच्या खोलीत असतो. त्याला पुणे असं जाणवते जणू कोणीतरी त्याच्या बिछाण्यावर बसले आहे. खरे तर बिछाण्यावर कन्नीची लाल हेअर क्लिपही पडलेली होती. रोहन त्या जागेवर चादर टाकतो आणि ही चादर खरोखरच असे आकार घेते जणू आत कोणी आहे. रोहन जसा चादर हटवतो आपल्याला एका मुलीचा आवाज ऐकू येतो आणि रोहन हे पाहून शॉकमध्ये जातो. इथेच चित्रपट संपतो. मित्रांनो, तुम्हाला चित्रपट कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.